चला शिक्षणाच्या वारीत आपण सहभागी होऊया. चला ज्ञानार्जनाच्या महाकुंभात आपण सहभागी होऊया. दिनांक 3 ते 6 जानेवारी 2021. नमस्कार. या कालावधीत शिक्षणाच्या वारीचा दुसरा दिवस दिनांक 4 जानेवारी 2019 संपन्न होत आहे. तर मग काल अवश्य भेट द्या. माननीय शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे सर यांच्या हस्ते या वारीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं होतं. विविध प्रतिकृती, विविध स्टॉल या ठिकाणी या शिक्षकांनी अभूतपूर्व पद्धतीने तयार करून या ठिकाणी आणलेली आहेत. यापैकीच एक शाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाहोरी पंचायत समिती समुद्रपूर येथील प्रतिकृती हे स्टॉल या ठिकाणी आलेलं आहेत. याला बनवताना मार्गदर्शन या स्टॉलचं निर्मिती माननीय श्री बावणे सर आणि शंभरकर सर यांनी केलेले आहेत. सर, काय संकल्पना आहे सर आपली याच्यात एक दृष्टिक्षेपात लाहोरी शाळा ही काय संकल्पना आहे सर आपली? शाळेमध्ये कुठल्या कुठल्या प्रतिकृती आहेत, शाळेनं प्रगती कशी केली, परसबाग असल्यामुळे सकस आहार देता येतं, म्हणजे डब्याचं जे वजन आहे ते पण आपल्याला कमी करता येते. म्हणजे 100 ग्रॅमच्या टॅबमध्ये त्या मुलाचं पूर्ण विश्व, पूर्ण शाळा त्याच्यामध्ये आहेत. आणि हे सर्व माननीय कार्यसम्राट आमदार साहेब यांनी शाळा दत्तक घेतली, त्याच्यातून निर्माण केलेलं आहेत. गावातलं छोटंसं गाव 529 लोकसंख्या आणि त्यांनी जवळपास 3 लाख रुपये वर्गणी दिलेली आहे. त्याच्यातून हे सर्व शाळेला उपलब्ध झालेले आहे. आणि याचे साईड इफेक्ट इतके चांगले आहेत की शाळा जर एवढं करू शकते, गाव. सर, आपल्या सगळ्यांचं निश्चित कौतुक. आपल्यासारखा उपक्रमशील शिक्षकांमुळे हा बदल निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा जी डिजिटल झालेली आहे, आपण केलेल्या प्रयत्नामुळे लोकप्रतिनिधींचा प्रचंड असा सहभाग, ज्यांनी माननीय समीरभाऊ कुणावार यांनी ही शाळा आपल्या याच्यातून आपल्या केलेल्या कृतीमुळे त्यांनी दत्तक घेतलेली आहे. शाळेला एकूण 21,10,479 रुपये आतापर्यंत लोकसहभागातून, लोकवर्गणीच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. आम्ही मूल्यवर्धन, कला व कार्यानुभव, क्रीडा, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण, कृतीयुक्त विज्ञान तसेच विद्यार्थी व शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी ही लाहोरीची आपण या ठिकाणी पाहतोय. जिल्ह्याच्या या वारीच्या या ठिकाणी उपलब्ध असताना वारीमध्ये आपली ही प्रतिकृती खऱ्या अर्थानं जे शालेय शिक्षण मंत्री आणि शालेय विभागाच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समितीचं सक्षमीकरण, लोकसहभाग आणि विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास ह्या गोष्टी या माध्यमातून पाहायला निश्चित मिळतात. धन्यवाद सर, आपल्याला सुद्धा अधिक शुभेच्छा.